नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे कृषी सेवक 2023 च्या भरतीविषयी नागपूर विभागासाठी। हा व्हिडिओ फक्त नागपूर विभागातील विद्यार्थ्यांसाठी आहे। नागपूर विभागामध्ये कृषी सेवकची जी भरती झालेली आहे, या नागपूर विभागातील कृषी सेवकचा 2019 चा कट ऑफ नेमका काय होता, त्यानंतर 2023-24 ला जो आपली कृषी सेवकची भरती झालेली आहे याचा अपेक्षित कट ऑफ काय असणार आहे याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तसेच तुम्हाला आपला कृषी सेवकचा निकाल कधी लागणार आहे याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती देण्याचा आपण या व्हिडिओमधून प्रयत्न करणार आहोत। तर नागपूर विभागातील आपले जेवढेही विद्यार्थी असतील एवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। त्यानंतर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला आता मग सुरू करूया आपण आपल्या या व्हिडिओला, ज्यामध्ये आपण बघणार आहे की कृषी सेवक 2019 चा कट ऑफ, त्यानंतर 2023-24 चा अपेक्षित कट ऑफ काय असणार आहे नागपूर विभागासाठी। तर बघा, सुरुवातीला आपण बघू हे 2019 ची काय आहे कृषी सेवक परीक्षेची जाहिरात आहे। तर तुम्ही बघू शकता 2019 ला कृषी सेवक परीक्षा नॉन पेसासाठी एकूण 118 जागांसाठी भरती निघाली होती। हे नॉन पेसाची जाहिरात आहे। नॉन पेसामध्ये 118 जागा आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर ही आता जर बघितली आपण तर ही आहे पेसा क्षेत्रासाठी। तर नागपूर विभागामध्ये पेसा क्षेत्रासाठी एकूण 50 जागेसाठी ऍड होती। किती 131 जागांसाठी ऍड होती। किती 2019 ला किती 131 जागांसाठी काय पेसा क्षेत्रासाठी नागपूर विभागामध्ये ऍड होती। त्यामध्ये गडचिरोलीसाठी 97 जागा पेसासाठी राखीव होत्या। तर चंद्रपूरसाठी फक्त 34 म्हणजे 34 जागा या पेसा क्षेत्रासाठी राखीव होत्या आणि 118 जागा हे नॉन पेसासाठी होत्या। तर हे 2019 ला जी परीक्षा झाली होती, एकूण नॉन पेसासाठी 118 जागा आणि पेसासाठी जर बघितले तर 131 जागा, त्यांचा नेमका कट ऑफ किती लागला होता 2019 ला, त्यामध्ये आपण फक्त नॉन पेसाचा विचार करू, नॉन पेसाचा नेमका काय कट ऑफ लागला होता। तर बघू शकता हे तुम्ही हे नॉन पेसासाठी तुम्ही बघू शकता सर्वात पहिली कॅटेगरी आपली ती म्हणजे एससी कॅटेगरी म्हणजे अनुसूचित जाती। आता या अनुसूचित जातीमध्ये जर सर्वसाधारण बघितलं तर सर्वसाधारण आपण बघू शकता 122 गुणांवरती कट ऑफ लागला होता एससी कॅटेगरीचा। महिलांचा जर विचार केला तर 120 गुणांवरती 2019 ला कट ऑफ आपल्याला बघायला मिळाला होता। त्यानंतर सोबतच जर तुम्ही बघितलं नेक्स्ट कॅटेगरी ते म्हणजे एसटी कॅटेगरी। तर एसटी कॅटेगरी म्हणजे अनुसूचित जमाती। या अनुसूचित जमातीमध्ये जर बघितलं आपण तर एकूण जर बघितलं सर्वसाधारण तर 3 जागा होत्या। 3 जागेला 122 चा कट ऑफ आपल्याला बघायला मिळत आहे। महिलांच्या जर जागा बघितल्या तर 2च जागा होत्या आणि 2 जागेला एसटी कॅटेगरी मध्ये नागपूर विभागासाठी 114 गुणांवरती कृषी सेवकचा कट ऑफ लागल्याचा आपल्याला दिसून येतो। त्यानंतर ओबीसी जर बघितलं तर बघा तुम्ही ओबीसी मध्ये इथं बघू शकता सर्वसाधारण 4 जागा होत्या आणि 4 जागेसाठी कट ऑफ हा 200 गुणांपैकी 126 गुणांवरती लागल्याचा आपल्याला दिसून येतो। त्यानंतर महिलांच्या 4 जागा होत्या आणि 4 जागेसाठी महिलांचा ओबीसी कॅटेगरी मध्ये 118 गुणांवरती काय लागला होता कट ऑफ लागला होता। त्यानंतर प्रकल्पग्रस्त जर बघितले तर एकच जागा होती ओबीसी साठी 115 गुणांवरती 2019 ला कृषी सेवकचा कट ऑफ लागला होता। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ते म्हणजे एसईबीसी कॅटेगरी। आता एसईबीसी कॅटेगरी मध्ये जर बघितलं तर सर्वसाधारण तुम्ही बघू शकता की 120 गुणांवरती काय लागला होता 2019 ला कट ऑफ लागला होता। त्यानंतर महिलांचा जर विचार केला तर एकूण 97 गुणांवरती कट ऑफ आपल्याला 2019 ला बघायला मिळाला होता कृषी सेवकचा महिलांसाठी एसईबीसी कॅटेगरीसाठी। त्यानंतर जर प्रकल्पग्रस्त बघितला तर 113 गुणांवरती प्रकल्पग्रस्ताचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो। त्यानंतर मेन कॅटेगरी ते म्हणजे खुला प्रवर्ग म्हणजेच काय ओपन कॅटेगरी। आता या ओपन कॅटेगरी मध्ये जर बघितलं तर तुम्ही बघू शकता सर्वसाधारण 22 जागा होत्या आणि 22 जागेचा कट ऑफ हा 200 गुणांपैकी फक्त 128 गुणांवरती 2019 ला बघायला मिळाला होता। त्यानंतर महिलांचा जर विचार केला तर तुम्ही महिलांचा विचार जर केला तर तुम्ही बघू शकता 21 जागा होत्या आणि 122 गुणांवरती फक्त महिलांचा ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ लागला होता। त्यानंतर जर आपण नेक्स्ट बघितलं ते म्हणजे माजी सैनिकचा जवळपास 90 वरती कट ऑफ होता। त्यानंतर स्टेप बाय स्टेप बघू शकतो आपण प्रकल्पग्रस्तचा 116 वरती होता, भूकंपग्रस्तचा 101 गुणांवरती होता, खेळाडूचा 100 गुणांवरती होता, अंशकालीन जर बघितलं तर 99 गुणांवरती होता,
अनाथ जर बघितलं तर अनाथ या विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा 127 गुणांवरती आपल्याला दिसून येतो. हे झालं आपला ओपन कॅटेगरीचं. आता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नागपूर विभागामध्ये शेअर करायला विसरू नका. तर बघा, हे झालं 2019चा सिनेरिओ की 2019ला किती जागा होत्या आणि किती कट ऑफ लागला होता. हे फक्त नॉन पेसा कॅन्डिडेटसाठी झालं. आता जर आपण 2023-24चं जर बघितलं तर बघू शकता, हे 2023-24ची ऍड आहे. तर 2023-24ला जर बघितलं आपण तर नॉन पेसासाठी एकूण 365 जागांसाठी जाहिरात निघाली होती. हे 365 जागांसाठी तुम्ही नॉन पेसाची जाहिरात बघू शकता. त्यानंतर ही जाहिरात आपली पेसा क्षेत्रासाठी. तर पेसा क्षेत्रासाठी एकूण जर बघितलं आपण तर फक्त 50 जागा यावर्षी नागपूर विभागासाठी दिलेल्या आहेत. तर 50 जागेपैकी गडचिरोली या जिल्ह्यासाठी 40 जागा आहेत आणि चंद्रपूर जर बघितलं तर चंद्रपूर तुम्ही बघू शकता 10 जागा आहेत. म्हणजे पेसा क्षेत्रासाठी 2023-24ला तुम्ही बघू शकता की 50 जागा पेसासाठी आहेत, त्यातल्या 40 जागा गडचिरोली आणि 10 जागा या चंद्रपूर जिल्ह्यासाठी आहेत. आता यांचा जर आपण ओव्हरऑल कट ऑफ एक्सपेक्टेड जर केला तर एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो. ऍक्च्युअली एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणं तसं तर चुकीचं आहे, परंतु एक रॉ मार्क्स आपण सांगू शकतो की इथपर्यंत मे बी कट ऑफ जाऊ शकतो. हा कट ऑफ जास्त पण असू शकतो, कमी पण असू शकतो. हा डिपेंड करते एक्झामवर, एक्झाम कशी होती, त्यानंतर कॉम्पिटिशन कसं आहे, म्हणजे नंबर ऑफ कॅन्डिडेट किती आलेले आहेत आपल्या विभागामध्ये, म्हणजे किती जागा आहेत आणि किती जागेसाठी किती कॅन्डिडेट आलेले आहेत. त्यानंतर पेपर सोपे होता की कठीण होता, शिफ्ट वाईज, या सर्व गोष्टींचा जो इम्पॅक्ट असतो हा कट ऑफ वरती पडत असतो. तरी आपण एक ओव्हरऑल जर थिंक केली तर तुम्ही सेफ कोणत्या स्कोअर मध्ये असू शकता. फक्त आपण सेफ स्कोअर सांगणार आहे की मे बी हा सेफ स्कोअर असू शकतो, हा मे बी असू शकतो म्हणत आहे मी, नॉट 100% शुअर अबाउट धिस. तर तुम्ही बघू शकता, जर आपण आता बघितलं तर ओपन कॅटेगरी जर तुम्हाला 140 ते 145 गुण असतील तर तुम्ही सेफ झोन मध्ये येऊ शकता. मे बी तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये जाणार, पण वेटिंग लिस्ट यावेळेस क्लिअर होण्याचे चान्सेस खूप आहेत, कारण की त्याचे वेगवेगळे इम्पॅक्ट सुद्धा आहेत. आपण काल लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे सविस्तर त्याच्याविषयी लाईव्ह व्हिडिओ मध्ये की वेगवेगळे तलाठी भरतीचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा त्याच्या टॉपर जे असतील ते सिलेक्ट झालेले असतील. त्यानंतर बाकीच्या अदर एक्झाम आहेत, MPSC आहे, राज्यसेवा कंबाईन एक्झाम आहे, त्याच्यात सुद्धा काय आपल्यातले काही टॉपर असू शकतात. त्यानंतर कृषी क्षेत्रातले बरेचसे स्टेनोग्राफर असेल, वरिष्ठ लिपिक असेल, यामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत की ते टॉपर असू शकतात. त्यानंतर मे बी आपला रिझल्ट येईपर्यंत, फायनल सिलेक्शन होईपर्यंत IBPS चा सुद्धा रिझल्ट लागू शकतो. तर IBPS चा रिझल्ट जर लागला तर तिथं सुद्धा झालेला आहे. ऍग्रिकल्चर MPSC चे टॉपर विद्यार्थी असतील ते सुद्धा यातून वगळल्या जातील. म्हणजे काय, आपली जे कट ऑफ लिस्ट असते म्हणजे वेटिंग लिस्ट असते, हे वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे चान्सेस सुद्धा आपल्याला खूप बघायला मिळतील. तर बघा, सेफ स्कोर जर बघितला आपण खुला प्रवर्ग तर 140 ते 145 गुणांच्या दरम्यान आहे. अनुसूचित जाती SC जर बघितला तर 130 ते 138 गुणांच्या दरम्यान तुम्हाला असतील तर तो सेफ स्कोर आहे. ST कॅटेगरी 130 ते 136 गुणांच्या दरम्यान मे बी असू शकतो. OBC 135 ते 140. आर्थिक दुर्बल घटक जर बघितला आपण तर 132 ते 138. व्ही माप्र जर बघितला तर 135 ते 140 गुणांच्या दरम्यान. व्हिसा अ जर बघितला तर 134 ते 138 गुणांच्या दरम्यान. NTC 134 आणि 140 गुणांच्या दरम्यान. NTB जर बघितलं तर 136 ते 140 गुणांच्या दरम्यान. NTD जर बघितलं तर 135 ते 140 गुणांच्या दरम्यान. हे एक मोठे मोठे आकडे आहेत, म्हणजे एक रफ आयडिया आहे की या मध्ये जर तुमचे गुण असतील तर तुम्ही सेफ झोन मध्ये असण्याचे खूप चान्सेस आहेत, कारण की वेटिंग लिस्ट मध्ये जरी आले तुम्ही तरी ते तुमच्यासाठी गोल्डन चान्स यावेळेस असू शकतो. हे झालं आपला एक्सपेक्टेड कट ऑफ विषयी. आता एक्सपेक्टेड कट ऑफ विषयी जास्त बोलून काही फायदा नाही, कारण की हे एक हवेत गोळीबार करण्यासारखं असते. तो कट ऑफ कितीही जाऊ शकते, पण महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे निकाल कधी लागेल. आता आपली जी कृषी सेवकची भरती आहे, परीक्षा आहे, ही 16 जानेवारी आणि 19 जानेवारीला अशी 2 दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या एक्झाम सेंटरवरती कंडक्ट झाल्याचे बघायला मिळालं. तर आता रिझल्ट कधी लागणार आहे, आता येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये लोकसभेसाठी आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. तत्पूर्वी आपल्याला आपले कृषी मंत्री जे आहेत त्या कृषी मंत्री यांनी एक आश्वासन दिलं आहे की कृषी क्षेत्रातल्या जेवढ्याही एक्झाम झाल्या असतील या सर्व एक्झामचा निकाल लवकरात लवकर लावून त्यांना नियुक्ती देण्यात यावी, असं स्टेटमेंट सुद्धा आपण अलीकडे बघितलं होतं. तर त्यानुसार जर कन्सिडर केलं तर सूत्रांनुसार अशी माहिती मिळत आहे की 26 जानेवारीच्या पूर्वी 26 फेब्रुवारी
किती 26 फेब्रुवारीच्या पूर्वी तुमचा कृषी सेवकचा निकाल लागण्याचे चान्सेस आहेत. मग कृषी सेवकचा जरी निकाल 26 जानेवारीला लागला, जर मधात आपली आचारसंहिता आली, आदर्श आचारसंहिता जर आली, तरी आपलं फायनल सिलेक्शन होणार नाही. म्हणजे मे जून पर्यंत आपली प्रोसिजर जाऊ शकते. कारण की फायनल रिझल्ट लागल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, मेडिकल वगैरे असतं, त्यानंतर तुम्हाला नियुक्ती पत्र वगैरे देण्यात येत असते. परंतु आदर्श आचारसंहितेचा असा नियम असतो की आदर्श आचारसंहिता लागू असताना कोणत्याच सरकारी सेक्टरमध्ये म्हणजे कोणत्याच सरकारी क्षेत्रामध्ये कोणत्याच प्रकारचा निकाल लावता येत नाही, तसेच कोणत्याच प्रकारचे नियुक्ती पत्रे सुद्धा देता येत नाही. म्हणून आपल्याला मे जूनच्या अखेरपर्यंत कदाचित मग फायनल आपली जी नियुक्ती पत्र असतात हे मिळू शकतात. आणि निकालाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तुम्हाला जी आपली मेरिट लिस्ट असते, ही मेरिट लिस्ट म्हणजे सामान्य मेरिट लिस्ट जर बघायला भेटलं तर 26 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला बघायला मिळू शकते. 20 ते 26 या दिनांकाच्या दरम्यान कधीही लागू शकते. आजची तारीख 20 फेब्रुवारी आणि 26 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही वाट बघा. 26 फेब्रुवारी पर्यंत मे बी कृषी सेक्टरमध्ये आपल्याला कृषी सेवक या परीक्षेचा निकाल लागल्याचा दिसून येईल. तर हे झालं आपल्या निकालाविषयी. आता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नागपूर विभागातील मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.